नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून कर्जमाफीच्या अंमलबजावणीला पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवात झाली आहे. त्यामुळं बँकामार्फत आता कागदपत्रे शेतकऱ्यांची जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा होती, राज्य शासनाकडून कर्जमाफीबाबत अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात येईल आणि जी कर्जमाफी समिती स्थापन करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो, त्या कर्जमाफीच्या समितीचं आता पहिल्या टप्प्याचं काम सुरुवात झालं आहे. कारण कर्जमाफी करण्यासाठी परदेशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या परदेशी समितीमध्ये नाव परदेशी समिती जरी असलं, त्याचे अध्यक्ष ते परदेशी आहेत, तर त्याच्यात समितीमध्ये सदस्य आहेत माननीय आपले बच्चूभाऊ कडू. त्यामुळं या समितीमध्ये ज्या काही चुका आहेत, ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी स्वतः बच्चूभाऊ कडू त्या समितीमध्ये आहेत. जिथे काही प्रॉब्लेम होईल तिथे बरोबर ती चूक दाखवून इथं दुरुस्ती करण्याचा आदेश स्वतः बच्चूभाऊ कडू करत आहेत. त्यामुळं आता राज्य शासनाकडून बँकामार्फत शेतकऱ्याकडून कागदपत्र मागवली जात आहेत. मग आता कोणत्या शेतकऱ्यांना ही कागदपत्रे द्यायची आहेत आणि कागदपत्रे कोणकोणती द्यायची आहेत, नेमकी प्रोसेस या कागदपत्राची काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. खूप दिवसापासून आपण प्रतीक्षा करत आहोत की राज्यातील ज्या सरकारनं आपल्याला कर्जमाफीचं आश्वासन दिले आणि ते आश्वासनपूर्ती कधीपासून सुरू करेल. अखेर त्या आश्वासनपूर्तीला सुरुवात झाली आहे म्हणायला काय हरकत नाही शेतकरी मित्रांनो. कारण राज्य शासनाकडून बँकांना तसे आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि बँकामार्फत शेतकऱ्याकडून कागदपत्रं मागवली जात आहेत. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होऊ शकते. जिल्हा बँक असो, राष्ट्रीयकृत बँका असो, ज्या काही बँका आहेत या सर्व बँकातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. परंतु सध्या जे जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, ज्या सोसायटीचे सदस्य आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत, यांच्यामार्फत आता शेतकऱ्यांकडून कागदपत्राची मागणी करण्यात येत आहे. कारण ते कागदपत्र जमा करून समितीला ते कागदपत्र सुपूर्द करण्यात येत आहेत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रं मागवली जात आहेत, त्या शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रं आपली जमा करा. कारण जेव्हा आपल्याला कागदपत्र मागायला कोणी येईल, त्यावेळेस आपली कागदपत्र आधार कार्ड असो, बँक पासबुक असो, फार्मर आय डी असो, पॅन कार्ड असो आणि जो आपला कर्जाचा सातबारा आहे, तो बोजा असलेला सातबारा, इतके डॉक्युमेंट त्यांना तुम्ही जमा करायचं आहे. त्यामुळं तुमच्याकडे एखादा बँकेचा माणूस येऊ शकतो. तुम्हाला स्वतःहून जर कागदपत्र जमा करायची गरज नसली, त्याबाबत ज्या ज्या शेतकऱ्यांची थकीत सध्या कर्ज आहेत, त्या शेतकऱ्यांची डॉक्युमेंट मागवले जात आहेत आणि तेही जिल्हा बँकेकडून मागवली जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जर जिल्हा बँकेकडून कागदपत्र मागवली जात असली, त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँकाकडून ही कागदपत्रे मागवली जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर तो टप्पाही पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांनी जरी तुम्हाला कोणी डॉक्युमेंट मागायला आलेलं नसेल, तरी तुम्ही त्या बँकेत जाऊन चौकशी करा आणि जर कागदपत्राची मागणी केलेली असेल, त्यांनी जर तुम्हाला मागितलं नसेल, तर तुम्ही कागदपत्रे जमा करायचे आहेत का नाही ही चौकशी करा आणि मग डॉक्युमेंट त्यांना जमा करा. डॉक्युमेंटमध्ये मागण्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, कारण एखादा शेतकरी जर मयत असेल, तर त्या शेतकऱ्यांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडून त्यांना द्यायचं आहे. त्यामुळं त्या शेतकऱ्यांनी या अगोदर कर्ज किती उचललं होतं, टोटल त्याचं किती कर्ज आहे, थकीत किती आहे, मुद्दल किती आहे, व्याज किती आहे, दंड किती आहे, अशा गोष्टी बँकेकडून पाहिल्या जात आहेत आणि तो डाटा गोळा करून समितीमार्फत त्याबाबत अभ्यास केला जात आहे. कारण समितीचा अहवाल हा एप्रिलमध्ये येणार आहे आणि त्या अगोदर सध्या ही पूर्ण अभ्यास करण्याची परिस्थिती चालू झालेली आहे. त्यामुळं पहिला टप्पा जरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कागदपत्र गोळा करायचा सुरू झालेला असला, तर ज्या शेतकऱ्यांचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कर्ज आहे, अशाही शेतकऱ्यांची कागदपत्रं मागवली जाऊ शकतात. त्यामुळं सध्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज आहे, सोसायटीच्या मार्फत, संस्थांच्या मार्फत हे कागदपत्र सध्या गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपले डॉक्युमेंट जमा केले नसतील, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्र जमा करा. कारण तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये ही कागदपत्रे जमा केल्यास पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही पात्र शेतकरी होऊ शकता.
कारण भरपूर असे शेतकरी आहेत, 25 ते 30 लाख शेतकऱ्यांचा अभ्यास हा समितीमार्फत केला जाणार आहे आणि या प्रक्रियेला खूप वेळ लागणार असल्यामुळं ज्यांची डॉक्युमेंट सध्या मागवलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जिल्हा बँकेमध्ये जाऊन कागदपत्रे जमा करा. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, सध्या त्यांची कागदपत्रे मागवली जात असली तरीही ज्या शेतकऱ्यांचं कर्ज रेग्युलर आहे याबाबतही जाऊन स्वतः बँकेमध्ये चौकशी तुम्ही करू शकता. परंतु सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, कागदपत्र मागवण्याची प्रक्रिया बँकेमार्फत सुरू झाली आहे. त्यामुळे असा एकही शेतकरी वंचित राहू नका की ज्यांनी कागदपत्र जमा केलेली नाही आहेत. त्यामुळं कुठलाही शेतकरी असू द्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज घेतलेला, त्या शेतकऱ्यांनी तात्काळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर ID, पॅन कार्ड, मृत्यू झाला असेल शेतकऱ्याचं तर मृत्यू प्रमाणपत्र, जो कोणी वारस आहे त्या वारसाची माहिती संपूर्ण मागवली जात असून त्या शेतकऱ्यांनी आपले डॉक्युमेंट जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करावेत. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण शेतकऱ्यांची कागदपत्र मागवली जात असली तरी खूप शेतकरी कागदपत्र देण्यासाठी हायगय करू शकतात आणि त्या शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी एक प्रयत्न आपल्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे कुणीही हायगय करू नका, कारण आता कर्जमाफीचा पहिला टप्पा सुरू होत असून एकही शेतकरी याच्यामध्ये वंचित राहू नये अशी सरकारची जरी अपेक्षा असली तर आपणही स्वतःची काळजी घेऊन सर्व डॉक्युमेंट जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करा. उर्वरित राष्ट्रीयकृत बँकेचा कुठला आदेश आला तात्काळ आपण चॅनल व्हिडिओ घेऊ. परंतु सध्या तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये डॉक्युमेंट मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी एकही शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमधला जो कर्जदार आहे त्या शेतकऱ्यांनी कागदपत्र न देता बसू नका व सर्व शेतकऱ्यांनी आपली डॉक्युमेंट बँकेमध्ये जमा करा. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.